कैसे बैठेगा? अभी तुम लोग गाड़ी में सामान डाल के जा रहे हो मेरे सामने। भाई किसी का गड्ढा कौन भरेगा? तुम ये कहाँ से भरना है आपको? गड्ढे आपको नहीं दिख रहे? कौन भरेगा? उस छोटे गड्ढे भरोगे तो बड़ा वाला कौन भरेगा आगे? नहीं हो पाएगा। अरे भाई तुमके छोटे बड़े गड्ढे भरने के लिए तुमको रखा है और बड़े गड्ढे में गाड़ी जाता है कि छोटे में जाता है? कौन है साहब आपका फोन लगाइए? आपण आता ठाणे शहराच्या वेशीवर उभे आहोत. इथून वाहनही ठाणे शहरामध्ये प्रवेश करतात. परंतु या ठिकाणी फार मोठे मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि सकाळी मी या ठिकाणी जात असताना एक दुचाकीस्वार अपघात होता होता या ठिकाणी वाचला. इथून थोड्याच अंतरावरती खड्डे भरण्याचं काम चालू होतं. त्या यंत्रणेला विचारलं की तिथून तो 1 फुटावरती खड्डा होता. म्हणजे हा खड्डा तुम्ही का नाही बुजवला? तर त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त लहान लहान खड्डे बुजवतो, आम्ही मोठे खड्डे बुजवत नाही. म्हणजे कुठल्या कुठल्या खड्डे तुम्हाला बुजवायचे? त्यांनी मला पॅच दाखवला की एवढाच पॅच पुरता खड्डा आम्ही बुजवतोय. ते कॉन्क्रीट पर्यंत, कॉन्क्रीट पुढे हे खड्डा बुजवणारी यंत्रणा आहे ती त्या ठिकाणी वेगळी आहे. म्हणलं या पुलावरती खड्डे पडले, आरोबीवरती, रेल्वे ओव्हरब्रिजवरती, ते खड्डे कोण बुजवणार? त्यामुळे ते खड्डे आमच्याकडे नाहीये. काही दिवसापूर्वी आम्ही असं ऐकलं होतं की या यंत्रणांना आदेश दिले गेलेले होते की यंत्रणा कुठलीही असो खड्डे बुजवले गेले पाहिजेत. याचा त्रास हा नागरिकांना झाला नाही पाहिजे. परंतु इथे आल्यानंतर हे लोक वेगवेगळे पॅच दाखवतात. आमची जबाबदारी या पॅच पुरती आहे, आमचा दोष दायित्व कालावधी याच्या पुरता आहे, ही MMRDA हद्द आहे, सार्वजनिक बांधकामची हद्द आहे, या ठिकाणी महानगरपालिका काम करते. माझं म्हणणं इतकंच आहे की आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला ही जर परिस्थिती असेल तर पावसाळ्यामध्ये काय हाल होतील. त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व यंत्रणांची एकत्रितपणे बैठक घेणं गरजेचं आहे आणि या बैठकीमध्ये त्यांना आदेश दिले गेले पाहिजे की ठाणेकर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे आणि हे खड्डे त्या ठिकाणी बुजवले गेले पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा जीवितहानी होणार नाही आणि या ठाणेकर नागरिकांना या खड्ड्यांमुळे त्रास होणार. हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.